भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली। उद्धव ठाकरेंनी वधूवरास शुभाशीर्वाद दिले आणि यावेळी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चाही झाली। हे फोटो आपण पाहतोय। भाजपचे आमदार आहेत पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे हे पोहोचले। उद्धव ठाकरे यांनी वधूवराला तर आशीर्वाद दिलाच, मात्र चंद्रकांत पाटील यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे। हे एक्सक्लुझिव्ह फोटो आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांनी वधूवराला आशीर्वाद दिले। भाजप आमदाराच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरेंची उपस्थिती। पराग अळवणी यांच्या मुलीचं लग्न होतं। या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे गेलेले होते आणि यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांसोबत देखील भेट घेतलेली आहे। हात जोडून त्यांनी एकमेकांचं स्वागत केलेलं आहे। हा फोटो जो आहे तो समोर आलेला आहे। अतिशय आनंदाने या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं स्वागत केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये चर्चा देखील झाल्याचं कळतंय। वधूवराला शुभाशीर्वाद देण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले होते। भाजपच्या आमदाराच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे हे पोहोचले। हा एक्सक्लुझिव्ह फोटो TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत। दिनेश, काय सांगाल? बघा, भाजप आमदार पराग अळवणी यांच्या कन्येचा विवाह सोहळा आज विलेपार्ले येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये पार पडतो आहे आणि या सोहळ्याला शिवसेना युबीटीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जून उपस्थिती लावलेली आहे। त्याचे फोटोही आपण दाखवलेले आहेत आणि या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत तसंच शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर हेही उपस्थित होते। या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून निघत असताना त्याच वेळेस भाजपचे राज्यातील नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील हेही तिथे उपस्थित राहत म्हणजे त्या सोहळ्याला येत होते आणि अचानक या दोन नेत्यांची म्हणजे उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची एकमेकांची भेट झाली। त्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर हे येत असताना उद्धव ठाकरे थोडेसे काही मागे होते आणि मिलिंद नार्वेकर पुढे चालत होते। चंद्रकांत पाटलांना बघितल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात कानात कुजबूज झाली। मिलिंद नार्वेकर यांनी मिश्किलपणे विचारलं की काय कधी युती होते। त्यावर चंद्रकांत पाटील यांनी तशीच दाद देत मिश्किलपणे दाद देत त्यांनी असं म्हटलं की होय, मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय, मलाही तो सुवर्ण क्षण कधी येतोय असं वाटतंय। आणि यावर उपस्थितांमध्ये हसा पिकला आणि एकमेकांना दाद दिली गेली। उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटील यांना नेमकं काय कानात कुजबुजला असं विचारलं असता चंद्रकांत पाटलांनीही मिलिंद नार्वेकरांना तेच सांगितलं की मी हेच म्हणत होतो की जेव्हा युती होईल तो माझ्यासाठी सगळ्यात सुवर्ण क्षण असेल। त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना भाजप नेत्यांच्या भेटीगाठी असेल किंवा कौटुंबिक सोहळ्यात उपस्थित राहणं असेल आणि युतीची इच्छा एकमेकांमध्ये दिसून येते आहे। अलीकडे शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येणार का यावर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये विधान भवनात भेट घेऊन सदिच्छा व्यक्त करणं, त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देणं, त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करणं, तसंच आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघातल्या काही समस्या किंवा राज्यातल्या समस्या, विकास कामं किंवा या अनुषंगाने भेट घेऊन त्या समस्या मांडणं। त्यामुळे अलीकडच्या काळात शिवसेना युबीटी आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यामुळे पुन्हा शिवसेना भाजप एकत्र येणार का? कारण गेल्या 5 वर्षात जी मतभेद आणि मनभेदाची कटुता निर्माण झाली होती या दोन पक्षांमध्ये, तर ती संपुष्टात येऊन नवं काही समीकरण घडणार का या बाबतीत चर्चा सुरू होती। पण आज जो या दोन नेत्यांमध्ये विशेषतः मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात हसत खेळत संवाद झालेला आहे की मिलिंद नार्वेकर असं कानात कुजबुजतात चंद्रकांत पाटील यांच्या, ते विचारतात की काय कधी युती होते किंवा कधी युती करताय आणि त्याच मिश्किलपणे त्या प्रश्नाला दाद देताना चंद्रकांत पाटील असं म्हणतात की होय, माझ्यासाठी तो सुवर्ण क्षण असेल। तर हे नेमकं काय मानायचं? पुढच्या काळात या दोन पक्षांमधली कटुता संपून पुन्हा असं वातावरण निर्माण होणार आहे का? उद्धव ठाकरेंच्या पुढ्यातच हा प्रसंग घडल्याने आणि ह्या दोन्ही नेत्यांनी तो प्रसंग उद्धव ठाकरेंना सांगितल्यामुळे इकडे उपस्थितांमध्येही सगळ्यांनी दाद दिली, आशा पिकला आणि हेच पुढच्या काळात महाराष्ट्रात काही युतीच्या निमित्तानं असं खेळकर वातावरण किंवा पुन्हा
काही दोन राजकीय पक्षांमध्ये स्नेह वाढणार का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे. पण आज पुन्हा एकदा कौटुंबिक सोहळ्यात शिवसेना भाजप मध्ये जी कटुता आणि मतभेद निर्माण झाले होते, सहज खेळकर वातावरणात पुन्हा एक सहजता दिसली या दोन नेत्यांमध्ये. महाराष्ट्राची संस्कृती आहे की भले किती मतभेद असले, मनभेद असले, राजकीय शत्रुत्व असलं तरी आपण ते सर्व बाजूला. नक्कीच. धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.